अवैध स्पिरिट वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। अवैधरित्या दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 8,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 26 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शिरपूर येथून कहटूड मार्गे धडगावकडे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून अवैध स्पिरिटची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले। या माहितीनुसार पथकाने शहादा शहरातील मामाचे मोहिदा चौफुली परिसरात सापळा रचून संशयित वाहनावर लक्ष ठेवले। वाहन क्रमांक MH04ES 9651 अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पिरिट आढळून आले। वाहनातून तब्बल 550 लिटर स्पिरिट जप्त करण्यात आले। या प्रकरणी वसंत कुसाल पावरा वय 26 राहणार बिलगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासोबत असलेला एक साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झालाय। त्याचा शोध सुरू आहे। या कारवाईत स्पिरिट व बोलेरो वाहन असा एकूण 8,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 342/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यास अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या केली आहे।